कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात तरुणांकडून होत असलेली हुल्लडबाजी आणि मुलींची छेडछाड याची गांभीर्यानं दखल घेत आज शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी शहरातील महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं। यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। कोल्हापूर शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तरुणांकडून मुलींची छेडछाड तसंच हुल्लडबाजी केली जाते। या पार्श्वभूमीवर आज शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक तसंच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासोबत महाविद्यालयांना भेट दिली। यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन युवतींशी संवाद साधत तरुणांकडून छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर निर्भयपणे पुढे येऊन निर्भया पथकाशी संपर्क साधून त्याची माहिती द्या। महाविद्यालयीन तरुणींचा कोणी तरुण पाठलाग करत असतील तर त्या संदर्भातही तत्काळ पोलिसांना संपर्क साधून माहिती द्या, असं आवाहन प्रिया पाटील यांनी केलं। यावेळी शाहूपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह शहरातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते। यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या परिसरात विना लायसन्स वाहन चालवणं, ट्रिपल सीट वाहन चालवणं, नो पार्किंगमध्ये गाड्या पार्किंग करणं, फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे 4 लाख रुपये दंडाची आकारणीही करण्यात आली आहे। पोलिसांकडून यापुढच्या काळातही शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या आणि महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांच्या विरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे।